संतोष अण्णा देशमुखांच्या प्रकरणाच्या नंतर आपण कंट्रोल झाला असं म्हणतो, परंतु काही बाबीमध्ये कंट्रोल झालेला नाही आणि पश्चिम बाजूला निश्चितच बीडमध्ये शांतता आहे. काही बाबतीत कंट्रोल झाला हे मान्य करावं लागेल, परंतु तरीसुद्धा अधूनमधून हे जे नको असलेली काही उद्योगी लोक आहेत आणि एवढ्या तरुणपणी हे आणि इतक्या बेरहमीने मारणं पाहिलंय का? त्याला गाडीत बसाना म्हणून त्याचा हात उलटा करून मोडून आत बसवला. इतकं भयानक कृत्य या ठिकाणी केलंय. मारताना सुद्धा खाली दगड आणि त्याच्यावरती डोकं ठेवलंय आणि वरून एक दगड घातला. म्हणजे ही क्रूएल पद्धत कोणती आहे? म्हणजे किती क्रूर पद्धतीने हे एखाद्या सामान्य माणसाला मारू शकतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण तोहीच्या रूपानं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे? 100% येत्या मंगळवारी मी भेट घेणार आहे. मागच्या मंगळवारी कॅबिनेटचे ते जाऊन मी त्यांना ही कल्पना दिलेली आहे की इतकं भयानक कृत्य हे त्या ठिकाणी झालंय. फक्त काही अडचणीमुळं आम्हाला सुद्धा यायला उशीर झालेला आहे. एवढा उशीर होणं उचित नाही, परंतु काही अडचणी असल्यामुळं येणं झालं नाही. परंतु आज मी या ठिकाणी आलो आहे. निश्चितपणे तौहीद खानच्या बाजूने त्या ठिकाणी सभागृहामध्ये आवाज उठवला जाईल, कारण एखाद्याला जीवनातून संपून टाकणंही मान्य, पण इतक्या बेकार पद्धतीने हे मान्यच होऊ शकत. कॉल रेकॉर्डिंग आता ते कॉल रेकॉर्डिंगच्या बाबतीत सुद्धा मला असं कळाल्याच्या नंतर मी आता याचे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत शिंदे साहेब त्यांच्याशी निश्चितच बोलेल. त्याच्यातले काही वाक्य फार ऑब्जेक्शनेबल आहेत. असे वाक्य त्यांनी वापरायला नको होती, पण ती वापरली गेली. म्हणूनच याच्यामध्ये थोडासा संशय बाळगतोय की आणखी काही लोकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे का. तपासामध्ये जी शंका कुटुंबियांनी आणि इतर लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये निश्चितच चौकशी झाली पाहिजे असं माझंही मत बनलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.